सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी अर्ध्या तासाची चर्चा सभागृहामध्ये करण्यासाठी आपण संधी दिल्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो। अध्यक्ष महोदय, ही चर्चा महाराष्ट्रातल्या नव्हे संपूर्ण देशातल्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपली संस्कृती महान संस्कृती आहे। आपण जेवण करताना सुद्धा त्याला आपण एक विशिष्ट पद्धती आपल्या पूर्वजांनी त्या ठिकाणी त्याचे नियम यम सगळे तयार केलेले आहेत। आपण म्हणतो जेवायला बसण्यापूर्वी जेवणाला आपण पूर्ण ब्रह्म म्हणतो। वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज होते नाम घेता पुकाचे। हे आपण जर घास जर तोंडामध्ये घेतला तर आपण भगवंताचं नामस्मरण करतो का, तर ते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। अन्नामधून मला पोषण तत्व मिळणार आहेत। अन्न हे माझ्यासाठी औषध आहे, माझं आरोग्य चांगलं ठेवणार आहे। म्हणून आपण अन्नाला पूर्ण ब्रह्माची या ठिकाणी उपमा दिलेली संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती आहे। अध्यक्ष महोदय, आता आधुनिक जीवन आलं, लोकसंख्या वाढली, या ठिकाणी अन्न निर्मिती उद्योग तयार झाले आणि या उद्योगामध्ये या ठिकाणी या सगळ्या अन्न प्रक्रियेला उद्योगाचा दर्जा दिला गेला आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बऱ्यापैकी आपलं गणित फसलं। पूर्वीच्या काळामध्ये आपल्या अन्नामध्ये जर एखादा जर पदार्थ असेल किंवा आपल्याला एखाद्या पदार्थाचं औषधाचं सेवन करायचं असेल तर त्याच्यामध्ये वापरले जाणारे रंग, तर पिवळा रंग असेल तर हळदीपासून केला जायचा, लाल रंग असेल तर मिरचीपासून केला जायचा, हिरवा असेल तर एखाद्या भाजीपासून किंवा बीटापासून लाल रंग तयार केला जायचा। हे आपली पूर्वीची या ठिकाणी स्वयंपाक घरातल्या या पद्धती होत्या आणि त्या पद्धतीचं अन्न आपण शिजवायचो। परंतु आता आपण पाहतोय या ठिकाणी जंक फूडचा जमाना आला आणि यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर त्यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावरती कृत्रिम रंग या ठिकाणी वापरले गेले। याचबरोबर आज अन्न प्रक्रिया उद्योगाला पुढे नेण्यासाठी आपण या ठिकाणी काही गोष्टी केल्या। त्याच्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह टाकतो, कलरंट टाकतो, सिक्वेस्टर्स टाकतो। अध्यक्ष महोदय, ते पदार्थ खूप चांगला दिसण्यासाठी आपण पाहतो एखाद्याचा जर जन्मदिवस असेल तर आपण केक आणतो, त्या केकमध्ये आपण घराला रंग देतो, असे कलर त्या केकमध्ये मिसळ